आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। शिंदखेडा येथे मंत्री आमदार जयकुमार भाऊ रावल यांचा एक दिवसीय दौरा आयोजित करण्यात आला होता। या प्रसंगी शिंदखेडा शहराच्या विकासात भर देत वैशिष्ट्यपूर्ण योजनेसह एकूण 4,60,00,000 रुपयांचे विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले। शिंदखेडा येथे 4 दिवसांपूर्वी भागवत कथा आटोपून येणाऱ्या भाविकांच्या गाडीला अपघात होऊन शहर आणि परिसरातील 5 भाविक जागीच ठार झाल्याची घटना घडली होती। मनाला सुन्न करणारे या घटनेमुळे शिंदखेडा शहरात शोककळा पसरली होती। या गोष्टीचे सामाजिक भान ठेवत आमदार जयकुमार भाऊ रावल यांनी शहरातील मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना सांत्वना भेट दिली। अपघातात मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी या आशयाचे निवेदन यावेळी आमदार रावल यांना देण्यात आले। पुढे भाजपच्या कार्यकर्त्यांशी चाय पे चर्चा अंतर्गत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली। यावेळी भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। शहरात विविध ठिकाणी विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले। त्यात लक्ष्मी नारायण कॉलनी उदय देसले यांच्या घराजवळ, हँडल चौक गर्ल्स हायस्कूल जवळ डॉक्टर आकाश पवार यांच्या घराजवळ, स्वामी समर्थ कॉलनी, महावीर कॉलनी, ओमनगर, भोईराज नगर येथे रस्ता भूमिपूजन आणि कोर्ट जवळ जॉगिंग ट्रॅक भूमिपूजन करण्यात आले। तसेच रेशन दुकानावर आनंदाचा शिधा वाटप देखील यावेळी करण्यात आला। शिंदखेडा येथे 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय मंजूर करून आणल्याबद्दल ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी रुग्ण कल्याण समितीच्या वतीने तसेच PDN योजनेबद्दल विकास कार्यकारी सोसायटी येथे शिंदखेडा येथील शेतकऱ्यांनी आमदार जयकुमार रावल यांचा यावेळी आभार मानत सत्कार केला। तर लिलाई नगर या ठिकाणी अनिल वानखेडे यांनी बांधवांना 27 लाखाची जागा 20 लाखात उपलब्ध करून दिली होती। या गोष्टीची दखल घेत बागवान बांधवांनी आमदार जयकुमार रावल गटनेते अनिल वानखेडे यांचा सत्कार केला। सदर एक दिवसीय दौरा रात्री 11 वाजेपर्यंत चालू होता। एकलव्य नगर वरपाडा रोड या ठिकाणी आदिवासी समाजाला 13,500 स्क्वेअर फूट जागा रावसाहेब अनिल वानखेडे यांनी मोफत दिली। त्यानिमित्त आमदार जयकुमार रावल आणि गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी आमदार जयकुमार रावल यांनी आदिवासी समाजासाठी भव्य समाज भवन उभारणार असल्याचे आश्वासन दिले। प्रसंगी आदिवासी बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण होते। यावेळी आदिवासी लाडक्या बहिणींनी आमदार जयकुमार भाऊ रावल यांना राखी बांधून लाडकी बहीण योजनेबद्दल आभार व्यक्त केले। पुढे स्वामी समर्थ मंदिर गुरुपीठ माळीवाडा या ठिकाणी आमदार निधीतून 21 लाख रुपये सभागृहासाठी देण्यात आले। त्या सभागृहाचे भूमिपूजन आमदार जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आले। या ठिकाणी आमदार रावल यांनी पर्यटन विभागातून या मंदिराला सुशोभित करण्याचा संकल्प केला। तसेच स्वामी समर्थ मंदिर ट्रस्टच्या वतीने प्रवीण माळी आणि योगेश कासार यांचा सत्कार करण्यात आला। या ठिकाणी लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ रजनीताई वानखेडे, गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे, जिल्हा परिषद सदस्य ज्योतिताई पाटील, DR पाटील, पंकज कदम, जिल्हा सरचिटणीस DS गिरासे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सूरज देसले, शिंदखेडा शहराध्यक्ष विनोद पाटील, जिल्हा चिटणीस प्रवीण माळी, सभापती सौ वंदनाताई परमार, उपनगराध्यक्ष अशोक देसले, प्रकाश देसले, भिला पाटील, युवराज माळी, नगरसेवक चेतन परमार, उदय देसले, मनोहर पाटील, चंद्रकांत भील, अर्जुन भील, विकास सोसायटी संचालक रमेश भामरे, दगा चौधरी, प्रकाश चौधरी, सौ मनीषा चौधरी, दिनेश सूर्यवंशी, भगवान मराठे, मास्टर टेलर सुभाष माळी, गणेश मराठे, सुयोग भदाने, भावडू दादा गुलाब सोनवणे, भूपेंद्र राजपूत, फौजी भूषण मराठे, उमेश गिरासे, राहुल निकम, कुणाल देसले, संतोष नाना दादा मराठे, कुणाल माळी, हर्षल माळी, राकेश माळी, दादा माळी, गुलाबराव बडगुजर, संतोष वाघ, मुकेश बडगुजर, मयूर संगपाल, गणेश जगदाळे, भैया ठाकूर, शरद माळी, जुनेद पठाण आदी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी भूषण पवार सह भूपेंद्र राजपूत, शिंदखेडा। आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी।